दादांनी एखादी गोष्ट तोंडावर नाही म्हटली याचा अर्थ काही आपले विरोधक नाही आहेत, त्यांना नाही पटलेली त्यामुळे त्यांनी नाही म्हटलेली आहे. पण जे काम होऊ शकत असेल ते मात्र तात्काळ करणे आणि तिथल्या तिथे फोन लावणे, ते काम झालंय की नाही पाहणे, अशा पद्धतीनं दादाची ख्याती असल्यामुळे जे सदस्य आहेत ते आपलं काम हक्काने घेऊन त्या ठिकाणी दादांकडे जाताना आपण बघायचो. आणि मला असं वाटतं की वर्षानुवर्ष काम करत असताना दादांनी एकवचनी असण्याचा एक नाव जे कमावलं की दादा म्हणतात ते करतात, हे राजकारणामध्ये मला असं वाटतं की अतिशय विरळ आहे. आणि खरं तर मला असं वाटतं की ज्यावेळेस 2019 नंतर मी विरोधी पक्ष नेता झालो, ते इकडे आले, ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. पण आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की इथनं भाषण करताना ते माझा उल्लेख मुख्यमंत्री म्हणूनच करायचे. मग प्रत्येक वेळी मग त्यांना आठवण करून द्यावी लागायची की मुख्यमंत्री नाही, विरोधी पक्ष नेता. आणि मला असं वाटतं की त्यानंतर कदाचित त्यांचे ते शब्द जे आहेत ते सत्य झाले. आम्ही एकत्रित आलो, आम्ही दोघेही उपमुख्यमंत्री झालो, नंतर मी मुख्यमंत्री झालो, पुन्हा शिंदेसाहेब आणि ते उपमुख्यमंत्री झाले. आम्ही खरं म्हणजे आमच्या अनेक गोष्टींवर गप्पा देखील व्हायच्या, अनेक गोष्टींवर बोलायचो. दादांना क्रिकेटची आवड होती, त्याच्यावरही अनेक वेळा आमची चर्चा व्हायची. आणि आम्ही जेव्हा एकत्रित प्रवास करायचो त्यावेळी दादांच्या अनेक ज्या काही सवयी होत्या त्यात दादांना मला नेहमी आठवतं की दूध प्यायला आवडायचं. त्यामुळे आमच्या विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये कोल्ड्रिंक असू द्या, काही असू द्या, जे कोल्ड मिल्क असतं, आणि दादा सांगायचे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, रोज हळदीचं दूध पितो आणि मला कुठल्याही म्हणजे कोल्ड्रिंक किंवा याच्यापेक्षा दूध प्यायला आवडतं. अशा अनेक सवयी दादांच्या एकदम नजरेसमोरून जातात. दादा चप्पल घालायचे पण पाय नेहमी स्वच्छ ठेवायचे. त्यांना ती एक सवय होती की बसल्या बसल्या आपला पाय स्वच्छ करायचे ते. त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत त्या अशा आज माझ्या नजरेसमोरून चाललेल्या आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्या काही सवयी ज्या होत्या या इतक्या महत्त्वाच्या होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. कधीही कुठल्याही ठिकाणी 1 मिनिटं आधी पोचायचं म्हणजे पोचायचं. ज्यावेळी आम्ही तिघं होतो, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो, दादे उपमुख्यमंत्री होते. 12 वाजताचा कार्यक्रम असेल तर दादा 11:59ला पोचणार, मी 12:05ला पोचणार आणि शिंदेसाहेब थोड्या वेळेमध्ये, नाही एवढं नाही पण एक 15-20 मिनटं अजून ते मागे पुढे. पण कधीही, आणि मी तर कमीत कमी शिंदेसाहेब किती वाजता निघतात हे बघून मी त्या ठिकाणी कार्यक्रमात पोचायचो. पण दादा 12चा कार्यक्रम